नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे आणि अधिवेशन काळामध्ये त्या समितीची घोषणा करू आणि कर्जमाफी देताना ती कर्जू शेतकऱ्यांना मिळेल आणि शेतीवर कर्ज काढून मर्सिडीज घेणाऱ्यांना, शेतात फार्म हाऊस बांधणाऱ्यांना आणि शेतामध्ये टाकणाऱ्यांना लेआउट मिळणार नाही याची निश्चित काळजी घेतली जाईल, असं महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. आणि अमरावती दौऱ्यावर असलेले पालकमंत्री बावनकुळे यांनी शुक्रवारी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील कार्यक्रमात व पुढे पत्रकारांशी बोलताना ही भूमिका जी आहे ती मांडली आहे. आणि यापुढे ते म्हणाले आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली आहे आणि कर्जमाफीचे निकष ठरवणारी समिती तयार होत आहे आणि अधिवेशन काळामध्ये त्या समितीची घोषणा होईल व येत्या 3 जुलैला दुपारी 4 वाजतापासून विधान भवनामध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासोबत विविध विषयांवर बैठका होणार आहेत आणि रात्री 10 वाजेपर्यंत या बैठका ज्या आहेत तर त्या माझ्या दालनात होतील आणि यावेळी विविध खात्यांचे 8 मंत्री सोबत असतील आणि यामध्ये महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णयसुद्धा होतील आणि कर्जमाफी देताना ती आता धनदागड्यांना ती मिळणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. आणि आमच्या सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे आणि ती म्हणजे की फक्त गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतीवर कर्ज काढून त्यांनी मर्सिडीज घेतल्या, लेआउट टाकले, फार्म हाऊस बांधले, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. जी समिती गठीत होणार आहे ती हे शोधून काढणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे गरजू शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की जी कर्जमाफी होणार होती ती आता मोठ्या आणि धनदागड्या शेतकऱ्यांना मिळणार नसून जे गरजू आणि खरंच प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांनाच आता कर्जमाफी जी आहे ती होणार आहे. आणि कर्जमाफी संदर्भात ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.